वेलकम टू आदिती रेखा चॅनल। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आपल्या घरात जर ड्रायफ्रूट्स असतील तर ते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कसे चांगले राहतील, त्यांना कीड लागणार नाही। तसेच जर कीड लागणारे काही ड्रायफ्रूट्स शिल्लक असतील, जुने आणि नवीन ड्रायफ्रूट्स कसे ठेवायचे आहेत। ड्रायफ्रूट्स जर घरामध्ये नरम पडले असतील तर काय करायचं, आणि मेन म्हणजे फ्रीजमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवायचे की नाही हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि ड्रायफ्रूट्सची घ्यायची काळजी, त्याच्या टिप्स आपण बघायच्या आहेत। इथे मी नवीन ड्रायफ्रूट्स आणलेले आहेत, आपण त्याला सुकामेवा पण म्हणतो। आता इथे बघा दोन प्रकारचे काळे पांढरे मनुके जे म्हणतो ते आणलेले आहेत, किशमिश आणि बदाम 1 किलो आणलेले आहेत। प्रत्येकी एका माणसाला रोज 2 काळे मनुके आणि 2 बदाम एका वाटीमध्ये पाण्यामध्ये भिजवून ते मी खायला देते, आणि ते पाणी पण रोज प्यायला सांगते। ते आपल्या शरीरासाठी, हाडांसाठी खूप पौष्टिक असतं। तर इथे बघा मी हे काजूगर पण आणलेले आहेत। अशा पद्धतीने मी हे नवीन आणलेले ड्रायफ्रूट्स आहेत, आणि माझ्याकडे काही शिल्लक असे जुने ड्रायफ्रूट्स पण आहेत, पण आता हे पावसामध्ये खराब होतात। जास्त करून काजूगर हे लवकर नरम पडतात, आणि नरम पडत गेले की मग त्यांची पावडर होत जाते, आणि पावडर होत गेली की आतून काळे वगैरे पडतात, मग हळूहळू कीड लागते आणि खराब होतात। आता मी इथे नवीन आणलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आता हे 1 किलो बदाम आहेत, 1 किलो काळे मनुके आहेत, आणि अर्धा किलो लाल मनुके आहेत। तर आता इथे बघा हे सगळे नवीन जे ड्रायफ्रूट्स आहेत त्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। काजूगर पण आणलेले आहेत, ते सुद्धा मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। आणि त्याच्यासोबत जे जुने होते ड्रायफ्रूट्स, जुनी वेलची होती शिल्लक थोडीशी, ती सुद्धा इथे ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे। जुन्या वस्तू, जुने ड्रायफ्रूट्स तुमचे काही शिल्लक असतील सुकामेवा, तर तो अशा पद्धतीने एकेका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे। ही जुनी बडीशोप होती घरामध्ये, ती सुद्धा काढून घेतलेली आहे। तर इथे मी प्रत्येक डिशमध्ये सगळं काढून घेतलेलं आहे, आणि हे आपण आत्ता सगळं नेऊन उन्हामध्ये नेऊन ठेवणार आहोत। तर हीच आहे आपली पहिली महत्त्वाची टिप्स, की ड्रायफ्रूट्स चांगले राहण्यासाठी आपण त्याला ऊन लावायचं। शिल्लक राहिलेले ड्रायफ्रूट्सना सुद्धा आणि नवीन आणलेले ड्रायफ्रूट्सना सुद्धा आपण उन्हामध्ये ठेवायचं आहे। इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स उन्हामध्ये नेऊन ठेवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता इथे माझ्याकडे एवढेच ड्रायफ्रूट्स होते, त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर पिस्ता, खजूर, अंजीर वगैरे जे इतर ड्रायफ्रूट्स असतील, बेदाणे वगैरे, तर ते सुद्धा उन्हामध्ये सुकवले तरी चालतात। तुम्ही हे उन्हामध्ये सुकवू शकता। आता उन्हामध्ये ठेवताना सुद्धा ड्रायफ्रूट्सना उन्हामध्ये किती वेळ ठेवायचं आहे, तर जे किशमिश आहेत, मनुके आहेत, ते तुम्ही तास दीड तास त्यांना खूप आहे। मात्र बदाम, काजूगर आणि खारीक वगैरे असेल, तसंच अंजीर यांना मात्र 2 दिवस 2 तासाचं ऊन द्यायचं आहे। किंवा तुम्हाला जर जमत नसेल तर मात्र 1च दिवस ऊन दिलं तरी चालेल, पण कमीत कमी 3.5 तास तरी ऊन द्यायचंच आहे। 4 तास झालं तरी चालेल, त्याच्यावर पातळ ओढणी टाका। 3-3.5 तास तरी ऊन आपण त्यांना द्यायचंच आहे, म्हणजे कडक सुकवायचे आहेत। तसेच जेव्हा काजूगर असतील तर मात्र त्यांना 3 दिवस तुम्ही सलग ऊन दिलं तरी चालेल, कारण काजूगर लवकर खराब होतात आणि काळे पडतात आतून, त्यांची पावडर पण लवकर व्हायला लागते। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, त्यांना कीड पण लवकर लागते आतमध्ये, कारण ते गोडच असतात। त्याच्यामुळे काजूगरांना 2-2 तासाचं 3 दिवस ऊन दिलं तर जास्त उत्तम। आता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे, आता हे गरम गरम ड्रायफ्रूट्स आपण उन्हातून घरात आणलेले आहेत, तर हे गरम गरम ड्रायफ्रूट्स भरून ठेवायचे नाही आहेत, ते थंड होऊन द्यायचे आहेत। नाहीतर जर आपण गरम गरम ड्रायफ्रूट्स भरून ठेवले तर ते शेदवणार, त्याला पाणी सुटणार, आणि मग ते नरम पडत जाणार। त्याचा काही उपयोग नाही। उन्हामध्ये गरम करून खराब व्हायला सुरुवात होणार, नरम पडले की त्याला कीड वगैरे लागू शकते। त्यामुळे गरम ड्रायफ्रूट्स भरून न ठेवता 15-20 मिनटं आपण हे थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। आता हे ड्रायफ्रूट्स आपण उन्हामध्ये गरम करून आणले आहेत, पण जर ऊनच नसेल तर, किंवा उन्हामध्ये ठेवणं शक्यच नाही झालं तर मग मात्र हे जे काही ड्रायफ्रूट्स आहेत, जसं की आता हे काजूगर वगैरे, बदाम, अंजीर, खजूर, हे आपण कढईमध्ये भाजून ठेवायचे आहेत। जसं की मी मगाशी म्हटलं की काजूगर हे लवकर खराब होतात, त्याच्यामुळे काजूगर स्लो टू मीडियम फ्लेमवर चांगले 5 ते 6 मिनटं आपण भाजून घ्यायचे आहेत। आणि हे सुद्धा भाजल्यावर आपण थंड करायला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि त्याचप्रमाणे बाकीचे जेवढे ड्रायफ्रूट्स असतील, जे आपण उन्हामध्ये घालू शकलो नाही, ते अशाच पद्धतीने कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि थंड करायला ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि जसं की आपण मगाशी बघितलं
की उन्हातून आणलं काय किंवा कढईमध्ये हे ड्रायफ्रूट्स आपण भाजून ठेवले काय. गरम गरम ड्रायफ्रूट्स हे बरणीमध्ये भरून ठेवायचे नाही आहेत किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीतही भरून ठेवायचे नाही आहेत, जेणेकरून त्यांना ओलावा सुटू शकतो आणि ते पुन्हा नरम पडून खराब होऊ शकतात लवकरात लवकर. तर ते आपण असेच अर्धा पाऊण तास बाहेर ठेवायचे आहेत आणि थंड होऊन द्यायचे आहेत आणि मगच आपण हे भरून ठेवणार आहोत. तसेच आपल्या घरात जर काही जुने ड्रायफ्रूट्स वगैरे शिल्लक असतील तर आपण काय करायचं आहे ते इथे बघूया. आत्ता हे माझ्याकडे जुने म्हणजे वापरातील काही ड्रायफ्रूट्स शिल्लक राहिलेले आहेत, काही नरम पडलेले आहेत, तर काहींना वर्षसुद्धा होत आलेलं आहे. तर असे ड्रायफ्रूट्स आपण कशा पद्धतीने वापरात आणायचे आहेत ते बघायचं आहे. हे सर्व थोडे थोडे शिल्लक असलेले ड्रायफ्रूट्स आपण वेगळ्या वेगळ्या डिशमध्ये काढून घ्यायचे आहे आणि ज्या पद्धतीने आपण नवीन ड्रायफ्रूट्सना ऊन दाखवलं त्याच पद्धतीने आपण उन्हामध्ये नेऊन ठेवायचं आहे. आता दुसरी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे जर जुने ड्रायफ्रूट्स काही शिल्लक असतील तर ते आपण पहिले संपवून टाकायचे आहेत आणि नंतर नवीन ड्रायफ्रूट्स वापरायला घ्यायचे आहेत. आता जर जुन्या ड्रायफ्रूट्सना ऊन दाखवायला जमलं नाही किंवा आपल्याला नरम पडलेत पण लगेच संपवून पण टाकायचे आहेत, तर अशा वेळेला तर ह्यांना कढईमध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचं आहे सगळे जेवढे ड्रायफ्रूट्स असतील तुमच्याकडे, जसं की माझ्याकडे हे काजूगर थोडेसे शिल्लक होते, तसेच बदाम शिल्लक आहेत, बेदाणे शिल्लक आहेत. ह्या सर्व ड्रायफ्रूट्सना आपण जरा 3-4 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि पहिले आपण हे ड्रायफ्रूट्स संपवायचे आहेत. तसंच सुक्या मेव्यासोबत काही वस्तू शिल्लक आहेत, जसं की आता ही वेलची शिल्लक राहिलेली आहे. तर पावसाळ्याच्या दिवसात ही सुद्धा नरम पडते, तर ही शिल्लक राहिलेली वेलचीसुद्धा आपण इथे चांगली भाजून घ्यायची आहे. चांगली भाजून घ्यायची, भाजून झाली की जरा कुरकुरीत झाली, अशी वाटली कुरकुरीत झाली की आपण थंड करायला मग ती काढून घ्यायची आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. तसंच माझ्याकडे जुनी बडीसोपसुद्धा शिल्लक होती, तीसुद्धा आपण इथे भाजून घेणार आहोत आणि ही बडीसोप भाजून झाली की लगेचच आपण ही संपवून टाकायची आहे. नवीन बडीसोप आणण्याआधी जुन्या वस्तू ज्या काही शिल्लक असतील त्या भाजून घ्यायच्या आणि आधी त्या संपवून टाकायच्या आहेत. आता इथे सगळ्या ज्या थोड्या थोड्या शिल्लक वस्तू आहेत त्या भाजून झालेल्या आहेत, थंड करायला ठेवल्या होत्या, त्या थंडसुद्धा करून झालेल्या आहेत. तर आता आपण ह्या भरून ठेवूया. बडीसोप मी इथे डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. ही भाजलेली वेलची पण आपली थंड झालेली आहे आणि ही थंड झालेली वेलची आपण लगेच मिक्सरला लावून घ्यायची आहे. मिक्सरला लावून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आता बघ ही थोडीशी सुकलेली होती, त्याच्यामुळे ही मिक्सरला पहिली लावायची आणि मग आपण ह्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. ह्याच्यामध्ये मी आता साखर ॲड केलेली आहे आणि आपली ही वेलची पूड पटकन कधीही आपल्याला कार्यक्रमाला लागली की आपण वेलची पूड त्याच्यामध्ये कशामध्येही घालू शकतो. तर ही बघा माझी वेलची पूड रेडी आहे. आपण एखाद्या चांगलं पॅकिंग डब्यामध्ये ही भरून ठेवायची आहे, आपल्याला कधीही उपयोगी पडणार आहे. तर अशा प्रकारे याची मी वेलचीची पूड बनवून ठेवली आहे. तसंच मी जी जुनी खसखस असेल तर तीसुद्धा भाजून ठेवायची आहे. मी इथे मगाशी भाजून घेतली होती, थंड झाली, आता मी भरून ठेवलेली आहे. कारण खसखससुद्धा काही काळाने पावसाळ्यामध्ये खराब होते, त्याच्यामुळे ती भाजून ठेवली तर जास्त उत्तम. थंड झालेल्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या पुड्या होत्या त्या मी बांधून घेतलेल्या आहेत आणि त्या पुड्या आता मी एका डब्यामध्ये ठेवून देणार आहे. आता हे जुने ड्रायफ्रूट्स आहेत, लवकर संपवायचे आहेत म्हणून मिक्स करून ठेवायचे नाही, तर त्याच्या वेगळ्या वेगळ्या पुड्या बांधायच्या आहेत थंड झाल्यावर आणि एखाद्या डब्यात तुम्ही ठेवून दिलेत तरी चालेल. मध्ये फ्रीजच्या बाहेर ठेवा, अदरवाईज फ्रीजच्या आतमध्ये एकाच डब्यात ठेवलेत तरी चालेल. पण कधीही ड्रायफ्रूट्स मोकळे आणि मिक्स करून ठेवायचे नाही. तर ड्रायफ्रूट्सच्या बाबतीत आपली ही एक महत्त्वाची टीप आहे की ड्रायफ्रूट्स कधीही मिक्स करून ठेवायचे नाहीत. अगदी 15 दिवस किंवा महिनाभरात जर तुम्ही संपवणार असाल तरच एखाद दुसरा ड्रायफ्रूट्स मिक्स करून ठेवला तर चालेल. पण लाँग टाईमसाठी किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ड्रायफ्रूट्स असे मिक्स करून ठेवू नका आणि एका ड्रायफ्रूट्सला कीड लागली की मग बाकीच्या पण ड्रायफ्रूट्सना कीड लागू शकते. आता दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे किंवा घ्यायची काळजी की सुकामेवा ड्रायफ्रूट्स हे एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा अगदी लॉकिंग जी झाकणं आहेत, जसं की तुमच्याकडे आता जर ह्या पद्धतीची झाकणाच्या बरण्या असतील तर ओके, ह्याच्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स छान राहतात. कारण बघा आता ह्याच्यामध्ये मी भाजलेला रवा ठेवलेला आहे. मी रवा आणल्या भाजून ठेवते जेणेकरून तो खूप छान राहतो. 2 महिने राहिला तरी त्याला कीड लागत नाही. सो असे एअर पॅकिंग जे आपल्याला जार भेटतात, बरण्या भेटतात त्यासुद्धा बेटर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता.
थोडक्यात लॉक सील झाकणांमध्ये, अगदी गच्च लागणाऱ्या झाकणांमध्ये तुम्ही कोणत्याही बरण्यांमध्ये मग ते ठेवू शकता. आणि जर तुम्ही स्टीलच्या वगैरे डब्यांमध्ये ठेवत असाल तर मग आतल्या साईडने चांगला पेपर वगैरे गच्च पेपर लावून मग ते ठेवायचं आहे. पण शक्यतो एअरटाईट डब्यांमध्येच ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आपण. तर आपण कोणत्याही डब्यात ठेवताना फक्त काळजी एवढी घ्यायची की हवा लागणार नाही. ड्रायफ्रूट्सना हवा लागता कामा नये. आता मी हे सुट्टे भरून ठेवते, पण एअरटाईट डबा असल्यामुळे ह्याला हवा लागणार नाही आहे. सो मी इथे सुट्टे भरून ठेवते आहे. आपल्या ड्रायफ्रूट्सना हवा लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण. त्यामुळे आपण घेतलेले डबे, त्यांची झाकणं ही चांगली टाईट असली पाहिजेत, गच्च असली पाहिजे. आता हे झालं डब्यांचं. पण आपल्याला जर डब्यांमध्ये भरून ठेवायचं नसेल तर दुसरा ऑप्शन आहे पिशव्या. आपण पिशव्यांमध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स भरून ठेवू शकतो. पण ते सुद्धा पिशव्यांमध्ये भरून ठेवताना त्याला होल नसलं पाहिजे. पिशव्या जास्त पातळ नसून त्या थोड्या जाड पण असल्या पाहिजेत. तसंच ते चांगलं स्टॅपल करून मग त्या ठेवायचे आहेत. जेव्हा आपण लाँग टाईमसाठी ठेवतो पिशव्यांमध्ये भरून, तेव्हा मात्र आपण जेवढे पाहिजेत थोडेफार वापरायला महिन्याभरापुरती वगैरे, तर ते तेवढे काढून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स थोडेसे, आणि मग चांगले स्टॅपल वगैरे करून पिशव्यांमध्ये आपण भरून ठेवायचे आहेत. आता डेली यूजसाठी आपण जेव्हा ते ड्रायफ्रूट्स वापरतो तेव्हा मी इथे बघा, जे जुने ड्रायफ्रूट्स होते ते सगळे वेगळ्या वेगळ्या पिशवीमध्ये ठेवून त्यांना पिशव्यांना गाठी मारून काहींना रबर सील करून ठेवायचे आहेत. आता ड्रायफ्रूट्स जुने असू देत किंवा नवीन, पण हे एकाच जागी किंवा एकत्र ठेवायचे आहेत, एकाच रॅकवर ठेवायचे आहेत. जसं की एका डब्यात पण वेगळ्या वेगळ्या पिशवीत ठेवायचे आहेत. ड्रायफ्रूट्स आपल्याला मिक्स नाही ठेवायचे. तसंच ड्रायफ्रूट्स भरून ठेवताना अशा ठिकाणी ठेवायचे आहेत सर्व ड्रायफ्रूट्स. बघा, आता हे मी एकाच डब्यात ठेवलेत भरून, बरोबर. तर कधीही डबा खोलला की मला पटकन पाहिजे ती वस्तू भेटू शकते. तसंच तुम्ही जर वेगळ्या वेगळ्या जारमध्ये, वेगळ्या वेगळ्या बर्नीमध्ये भरून ठेवत असलात तरीसुद्धा चालेल. अगदी पॅकिंग बर्नीमध्ये भरून ठेवा, पण अशा ठिकाणी ठेवायचे आहेत की जे एकत्र असल्या पाहिजेत त्या बरण्या, जेणेकरून तुम्हाला पटकन वस्तू भेटू शकते. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत पटापटा आपल्या हाताजवळ अशा पद्धतीने भेटले पाहिजेत. सो ही एक पद्धत उपयोगाची आहे की ह्या डब्यात ठेवलं आहे का मी त्या डब्यात ठेवलं, असं बऱ्याच वेळेला होतं. आणि आपण ज्याच्यामध्ये घालायचं असतं तर एखाद्या ड्रायफ्रूट्स पटकन हाताशी भेटतसुद्धा नाही. त्यामुळे ड्रायफ्रूट्स हे एकाच खणात, एकाच ठिकाणी सर्व राहतील हे बघायचं आहे. आता जसं आपण बघितलं की ड्रायफ्रूट्स कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत हे सर्व झालं. पण आत्ता महत्त्वाचं की ड्रायफ्रूट्स बाहेर ठेवायचे की फ्रीजमध्ये, हा महत्त्वाचा एक प्रश्न आहे. तर एवढं ऊन दाखवल्यानंतर मी ड्रायफ्रूट्स परत फ्रीजमध्ये नाही ठेवणार आहे. तर आपण ते जोपर्यंत हे ड्रायफ्रूट्स पॅकिंग केलेले आहेत तोपर्यंत मी एका डब्यामध्ये हे असे भरून ठेवणार आहे आणि हा डबा मी बाहेरच ठेवणार आहे. जुने असू देत किंवा नवीन ड्रायफ्रूट्स असू देत, आपण असं बघितलं की ऊन देऊन आपण ड्रायफ्रूट्स स्टोअर करू शकतो. तसेच जर ऊन नाही देता आलं तर आपण भाजून ठेवायचे आहेत. पण तिसरा पण काही याला पर्याय आहे का, जसं की फ्रीजमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवायचे की नाही ठेवायचे, हा मोठा प्रश्न आहे. तर फ्रीजमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवले तरी चालतात, पण ते आपण जर त्याला ऊन दिलं नसेल किंवा काही कारणास्तव आपल्याला भाजणंसुद्धा शक्य नसेल, त्याला गरम करणं शक्य नसेल, तर आपण ड्रायफ्रूट्स हे फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो. फक्त फ्रीजमध्ये ठेवताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. तर ती काळजी कोणती, तर आता फ्रीजमध्ये ठेवताना पहिली काळजी घ्यायची ती म्हणजे फ्रीजमध्ये ड्रायफ्रूट्स हे बंद झाकणाच्या डब्यातच ठेवायचे आहेत किंवा पॅकबंद पिशवीमध्येच ठेवायचे आहेत. थोडक्यात ड्रायफ्रूट्स कधीही ओपन करून ठेवायचे नाही आहेत, म्हणजे उघड्या झाकण्याच्या डब्यात ठेवून दिले आहेत किंवा पिशवीचं आपण कट केले आहे पण तिला रबरच नाही लावला आहे, तर असं करून ठेवायचं नाही आहे. तर पॅक बंद करूनच ठेवायचे आहे. तसेच फ्रीजमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवताना कुठेही नाही टाकून ठेवायचे. तर हा जो भाग आहे तर ह्या भागामध्येच ह्या पिशव्या वगैरे पॅकबंद अशाच स्टोअर करून ठेवायच्या आहेत. जर ओपन केलेल्या असतील तर त्यांना रबर सील करून ठेवायच्या, पण अशा पॅक करूनच ह्या पिशव्या ह्याच्यामध्ये ठेवायच्या आहेत. जर गच्च आणि बंद झाकणाचे डबे असतील तर आपण फ्रीजच्या दरवाजामध्ये किंवा एका साईडला ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने पिशवीमध्ये किंवा बंद झाकणाच्या डब्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स ठेवू शकतो. जर फ्रीजमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवत असाल तर दुसरी महत्त्वाची काळजी, ओपन करून डबे ठेवायचे नाही आहेत किंवा ओपन पिशव्या ठेवायच्या नाहीत. आता ह्या डब्यामध्ये जुने ड्रायफ्रूट्स आहेत पण ह्याचा झाकण हे बंद राहील याची काळजी घ्यायची आहे. तसंच अजून एक महत्त्वाचं की कोणत्याही उग्र वासाच्या पदार्थापासून ड्रायफ्रूट्स आपल्याला लांब ठेवायचे आहेत. जसं की कांदा,
लसूण, आलं लसूण पेस्ट हे उग्रवासाचे पदार्थ आहेत. ह्यांच्या बाजूला ड्रायफ्रूट्स राहणार नाहीत, याची काळजी घ्यायचीच आहे. कारण उग्रवासांच्या पदार्थांच्या बाजूला जर ड्रायफ्रूट्स ठेवले तर त्यांचा परिणाम त्या ड्रायफ्रूट्सवर, त्याचा वासाचा परिणाम वगैरे होतोच. त्याच्यामुळे शक्यतो कांदा, लसूण, आलं लसूण पेस्टवर असे कोणत्याही उग्रवासाच्या पदार्थांजवळ आपले ड्रायफ्रूट्स ओपन राहणार नाहीत, याची विशेष काळजी फ्रीजमध्ये ठेवताना आपण घ्यायची आहे. फ्रीजमध्ये ड्रायफ्रूट्स ठेवताना अजून एक घ्यायची महत्त्वाची काळजी म्हणजे खूप दिवस झालेत फ्रीजमध्येच आहेत ड्रायफ्रूट्स, आपण ना त्याला ऊन दाखवलं आहे ना भाजून ठेवलेत, तर मात्र जर ते पॅकिंग ड्रायफ्रूट्स असले तरीसुद्धा यूज करताना थोडेफार ते असे भाजून, रोस्ट करून किंवा तळून मगच यूज करावेत, जेणेकरून ते खूप टेस्टी लागतात. आणि दुसरं म्हणजे काजूगर जरी फ्रीजमध्ये ठेवलेले असले तरी 1-2-3 महिने होऊन गेले आपोआप ते नरम पडायला लागतात, त्याची पावडर वगैरे व्हायला लागते. त्याच्यामुळे अशा वेळेला ते बाहेर काढायचे, थोडेसे परत चांगले भाजायचे 1-3-4 मिनटं मंद आचेवर, आणि मग थंड झाले की मग परत ते भरून ठेवायचे फ्रीजमध्ये, म्हणजे ते खूप चांगले राहतात. तर अशा पद्धतीने आपण ड्रायफ्रूट्स पावसाळ्याआधी असेल किंवा वर्षभर असतील, जुने असतील, नवीन असतील, सर्व पद्धतीने ड्रायफ्रूटची काळजी घेऊ शकतो आणि ते चांगलेसुद्धा ठेवू शकतो. तर ड्रायफ्रूट्सची आपण जवळजवळ सगळी माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओ यूजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. थँक्यू.